तुमच्या चेहऱ्यावर काही दिसणारे लक्षणं आहेत ना, जे तुम्ही नॉर्मल समजून दुर्लक्ष करतात ना, मी तुम्हाला आज व्यवस्थित समजून सांगतो, तुम्ही समजून घ्या. तुम्ही काय करता माहिती आहे का? डार्क सर्कल जर आले तुम्हाला, तुम्ही लगेच कन्सिलर लावायला निघता. पिंपल आले की फेसवॉश घेता कोणतं तरी. मेलेजमा किंवा वांग असला की एखादी गोरे व्हायची क्रीम वापरता. ओठो फुटले की लिप बाम रगडला. केस पांढरे झाले की हेअर डाय लावला. मला एक सांगा, प्रत्येक गोष्ट झाकत बसणार आहात का? एकदा कारणं देखील शोधा ना यामागचे, समजून घ्या ना. कारणं असतात, हे लक्षणं आहेत, हे व्याधी एक मोठी व्याधी नाही. यामागं काहीतरी शरीरात होते आणि शरीर त्याचे लक्षणं तुम्हाला दाखवत आहे, तुम्ही समजून घ्या. पहिलं म्हणजे काय, डोळ्याखाली डार्क सर्कल फक्त मोबाईलमुळे होत नाही. एक महत्वाची गोष्ट, होतात मोबाईलमुळे, पण फक्त त्यामागे एकच कारण असतं. जेनेटिक असेल, कमी झोप असेल, एलर्जिक असेल, काही पिगमेंटेशन किंवा थिन अंडर आय जी स्किन असेल ना, असे अनेक कारण यामागे असू शकतात. दुसरं म्हणजे काय, सतत पिंपल्स येत आहेत. आता दर आठवड्याला फेस वॉश बदलणं बंद करा. एक्सेस ऑइल, तेलावर खूप, चेहऱ्यावर खूप तेल येतंय, ब्लॉक पोर्स, इन्फ्लामेशन आणि हार्मोन्स याचा ॲक्नेमध्ये, पिंपल्समध्ये खूप मोठा रोल असतो. हे तुम्ही समजून घ्या. फक्त फेस वॉश बदलून काहीच होणार नाही. तिसरं म्हणजे काय, गालावर तुमचे पॅचेस येतात म्हणजे चेहरा घाण झालेला नाही. मेलेझमामध्ये मेलॅनिन वाढतो आणि सनलाईट, जेनेटिक्स व हार्मोन, विशेषतः गर्भवती महिलांमध्ये यामध्ये खूप महत्त्वाचे ट्रिगर असतात. मेलेझमावर एक डिटेल व्हिडिओ मी माझ्या प्रोफाईलवर बनवलेला आहे, तुम्ही बघा तो एकदा. ठीक आहे. सनस्क्रीन इग्नोर करून फक्त गोरी व्हायची क्रीम लावून काहीच उपयोग होणार नाही. एक महत्वाचं. ठीक आहे. अजून एक काय, तुमच्या दाताला कॅव्हिटीज झाली म्हणजे कॅल्शियम कमी आहे हा गैरसमज बंद करा. बॅक्टेरियल ऍसिड असेल, वारंवार तुम्ही गोड खाता, प्रोसेस फूड खाता, बाहेरचं खाता, गोड खायची सवय आणि ओरल हायजीन हे महत्वाचे फॅक्टर आहेत यामध्ये. ठीक आहे. चौथं म्हणजे काय, तुमचे होठ सतत फुगत आहे. आता प्रत्येक वेळी डिहायड्रेशन यामागचं कारण असतं. ठीक आहे, असेलही बऱ्याच वेळेस, पण वेदर, लिप लिकिन आणि इरिटेशन आणि काही न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज यामागचं कारण असू शकते. शेवटचं म्हणजे काय, कमी वयात तुमचे केस पांढरे होतात. प्रत्येक वेळी स्ट्रेस नाही. ठीक आहे, स्ट्रेस आहे यामागचं कारण, पण प्रत्येक वेळेस नाही. यामागं जेनेटिक सर्वात महत्वाचं, पण काही न्यूट्रिशनल जे डेफिशियन्सी आहे, काही जीवनसत्व तुमच्या शरीरात कमी आहे आणि काही मेडिकल फॅक्टर्स आहे, यामागं तुम्ही हे कारणं असू शकतात. तुम्ही तपासण्या करून घ्या. विनाकारण उपाय करायला लागत नका जो सरळ. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, शरीरात दिसणारे प्रत्येक बदल हे एक व्याधी नाहीये, पण प्रत्येक बदल नॉर्मल म्हणून इग्नोर करणं ही चुकीचं आहे. ठीक आहे. प्रॉब्लेमला झाकू नका, त्यामागचे कारण शोधायला शिका. ठीक आहे. तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी नक्कीच बऱ्याच जणांना रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन. काळजी घ्या आणि फॉलो करा, कारण आरोग्याबद्दल गोड बोलायचं नाही तर खरं बोलतो. धन्यवाद.